खासदार निलेश लंकेंनी घेतली गुंड गजा मारण्याची भेट। पुण्यात खासदार लंके पोहोचले मारण्याच्या घरी। मारणेंनी केला लंकेचा सत्कार। खासदारकीची इच्छा आहेच म्हणून नाशिकमधून लढायला तयार होतो, भुजबळांचं वक्तव्य। 1 महिना उलटूनही निर्णय न झाल्यानं माघार, भुजबळांची प्रतिक्रिया। शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिटला अण्णा हजारेंचा आक्षेप। क्लोजर रिपोर्टला हजारे देणार आव्हान। याचिका दाखल करण्यास हजारेंनी कोर्टानं दिला वेळ। लोकसभा निवडणुकात महाराष्ट्रातल्या अपयशाचं भाजप आज मुंबईत करणार विश्लेषण। फडणवीस बावनकुळे घेणार मतदारसंघनिहाय कामगिरीचा आढावा। शरद पवारांच्या प्रभावामुळे गेम पालटला, लोकसभा निवडणुकीत चांगलं यश। जयंत पाटलांचं वक्तव्य। इस्लामपुरात जयंत पाटलांचं शानदार स्वागत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस। शिवतीर्थ निवासस्थानी मनसे कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशन। राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख। राज ठाकरे जुलै महिन्यात राज्याचा दौरा करणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन आणि निवडणुकीसाठीच्या तयारी संदर्भात राज ठाकरेंचा दौरा। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर वायनाड पोटनिवडणूक प्रियंका गांधी लढवण्याची चिन्ह। जे अहंकारी झाले त्यांना 241 वर रोखलं। आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांच्या कानपिचक्या, तर रामविरोधी लोकांना 234 जागांवर रोखलं, कुमारांचं टीकास्त्र। संघानं ठरवलं तर मोदींचा अहंकारी सरकार 15 मिनिटंही टिकणार नाही, राऊतांचं वक्तव्य। फडणवीसांनी राज्यात राजकीय अंडरवर्ल्ड गँग बनवली, राऊतांची टीका। भाजप शिवसेना सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं की नाही, विश्व हिंदू परिषद नेत्यांचा सवाल। वक्फ बोर्डाला कोट्यवधींचा निधी देण्यावरून तीव्र नाराजी। कांद्यासंदर्भात नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले। कांद्याचे दर आता वाणिज्य मंत्रालय ठरवणार। पराभवाचं कारण ठरलेल्या कांदा प्रश्नावर तोडगा काढण्याचे केंद्राचे प्रयत्न। धाराशिव शासकीय मेडिकल कॉलेजच्या तळघरात पाणी, लाखो रुपयांच्या औषधांचं नुकसान। सुरक्षा रक्षकाच्या मदतीनं 2 कोटींचा साठा वाचवण्यात यश। 45 भारतीयांचे मृतदेह घेऊन हवाई दलाचं विशेष विमान कुवेतहून कोचीत दाखल। अग्नितांडवात केरळमधील 23, तामिळनाडूतील 7 आणि कर्नाटकातील एकाचा मृत्यू। नागपूरच्या दिव्या देशमुखनं पटकावलं विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद। ज्युनियर विजेतेपदाचा 15 वर्षांचा दुष्काळ संपवला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।